लका लय चोराच्या पोटचा निघाला लका. घरातनं देवळीतनं घंटी घेऊन आला वैर माझी वरनं म्हणतोय तुझी नाही घंटी मी एकात आणली. एवढा जागीरदार आहे वैर. हा बाब्या असा चोऱ्या करायचा निबार धपकावला. एका धपक्यातच पाडेल मग लय झालंय तुझं. वरनं गोराकतोय वैर मला. हा पाहुण्या रावळ्यांना सगळ्यांना माहितीये की काय लायकीच आहे ती तू. बायको तांब्या भरून देते कर तुला नाही तर डांगडिंग करतो उलट बोलतो या. घंटी दे नाहीतरी एका जनाट्यात पाडेल मग लय झालंय तुझं. कुठनं येते ते काय माहिती आवलंय भांडावलंय तरी मंडळी मला म्हणलेली तसल्या नाचक्याला नका जवळ करू. पण मी म्हणलं जाऊ द्या मरू द्या हाय आपल्यातलं. पण लका लय नाटक लका. काल मला पाहुणी बघायला तीन लका लय मोर करत होता आणि चांडापाना करत होता. वर नवरदेव मी तुझा ताल चाललेला लय. पाहुण्यांना वाटावलंय माणुसकीचा आहे. अरे सगळ्या गावाला माहिती आहे की काय लायकीचं आहे तिला का. लोक काय तुला कोणाला सांगितलेलं लग्न बिग्न जर मोडलं ना मग तुझ्या हाडाच्या पिपाण्याच करतो चांड्या. लय वेळा झालंय 2-3 बारे झालंय लका. मी म्हणलं जाऊ द्या मरू द्या होस्तोर ग बसायचं. काय गरज नसताना पोहे काय देतोय च्या काय देतोय पाणी काय देतोय. हा बायको इथं तांब्या भरून देते करतोला नाटक करतोय. काय गरज होती. हा पुन्हा जर दिसला का नाही मग बघतो. तरी पाहुणं मला जाताना म्हणलं कोण आहे नासक. म्हणलं हाय समाजातलं नासक. राव लग्नाचं लय आवड झालंय राव. लय टेन्शन येतंय. गडी एकुलता एकच आहे दिसाय देख नाही पांढरा शिपत नाक्षार बांगला न गाडी नाव सगळं जिथले तिथं आहे. पण काय जागा आली की म्हणते ते पोर सर्व्हिसला आहे का किती शिकलंय. राव लय सर्व्हिस मुळे खेळ झालाय. अहो काय आपल्याला 10वी सुटली नाही सर्व्हिसचा विषयच नाही ना पुढं. राव काळ्या पोरींना सुद्धा लय मार्केट आलंय राव. मी म्हणलं कसले कासाना झालं म्हणजे बस. घरची तर म्हणली गुडघ्यावा आलोय बाबा तुला पोरी बघून आता तुझं तू बघ. म्हणलं कुठतर सर्व्हिसला जावं लग्न होस्तोवर. पण राव काय मग 10-15 एकर बागायत आहे की इथं एकुलता एकच आहे. पण काय राव शेती कोण द्याय नाही बरं का.